जय भीम, नमो बुद्धाय. आपण दुसऱ्या भागाकडे वळत आहोत. आजच्या दिवसाच्या बुद्धायन धम्म या ग्रंथाच्या वाचनामध्ये आपण दुसरा भाग तो म्हणजे शाक्यांनी केलेलं तथागत गौतम बुद्धांचे स्वागत. जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या शाक्य जनपास निघाले तेव्हा आपल्या देशा बांधवात दोन गट पडलेले असल्याचे त्यांना आढळून आले. एका त्यांच्या बाजूने होता तर दुसऱ्या त्यांच्या विरुद्ध होता, ज्यामुळे त्यांच्या पूर्वी शाक्य व कुलिया यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांना फार महत्त्वाची भूमिका केली होती, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांना त्यांना आठवण झाली. त्यावेळेस ते विरोधक होते की ज्यांनी वेळीसुद्धा त्यांना साधारण अभिवादन करण्याचे किंवा त्यांना मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. जे ज्यांना अनुकूल होते त्यांनी त्यांच्या अनुयायाच्या वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलाला अर्पण करण्याचे अगोदरच ठरवले होते. त्या सर्वांनी आता तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संघामध्ये प्रवेश करण्याचे व त्यात राजगृहाला परत असताना त्यांच्यासमोर जाण्याचे ठरवले. ज्या कुटुंबाने एक मुलाला संघात अर्पण करण्याचे ठरवण्यात आले होते त्या शक्लोदनाचे कुटुंब होते. शक्लोदनाला दोन मुले होते. एकाचे नाव अनिरुद्ध, जो फार सुकुमार होता व अगदी लाडात वाढलेला होता, व दुसऱ्याचे नाव महानाम असे होते. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी ग्रहत्याग कर किंवा मी करतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला शक्य होणार नाही, म्हणून तूच ते तसे कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात हे तुला तर ऐकले. तर प्रथम तुला शेती नांगरावे लागेल, ते झाल्यावर पेरणी करावे लागेल, ते झाल्यावर शेतीला पाणी द्यावं लागेल, नंतर शेतीतील पाण्याचा निचरा करावा लागेल, आणि नंतर लावणी करावे लागेल, लावणीनंतर कापणी करावी लागेल, आणि कापणी झाल्यावर ते पीक बाहेर न्यावं लागेल आणि त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर बैलादोऱ्यावर त्याची मळणी करावी लागेल. ते झाल्यावर मग पेढ्या वेळाव्या लागतील आणि ते झाल्यानंतर त्यातील तूर काढावे लागेल. असे झाल्यावर मग धान्य पाकडावे लागेल आणि नंतर ते पीक कोठाडात साठवून ठेवावे लागेल. आणि हे सर्व झाल्यावर त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरुत्ती करावी लागेल आणि हे सर्व वर्षानुवर्ष असेच करावे लागेल. हे काम कधीच संपणार नाही. माणसाच्या कामाला कधीच अंत नसतो. अहो, कामच काम कधी संपेल? माणसाच्या श्रमाचा शेवट केव्हा होईल? आपल्या पंचइंद्रियाच्या सुखभोगांना व मुक्तता आपल्याला विश्रांती कधी मिळेल? प्रिय अनिरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. माणसाच्या कामांना व त्यांच्या श्रमांना कधीच अंत नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा तू विचारच कर. मी गृहस्थून राहतो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य आणि अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, मी गृहत्याग करून परिवर्जित होण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी तू मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाने ज्याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई म्हणाली, अरे लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्या दोघात कोणताही दोष मला दिसत नाही. मला ठाऊक आहे, केवळ मृत्यू एक कारण आहे की एके दिवशी तुमची आणि माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असताना परिवर्जक होण्यास मी तुला संमती तरी कशी देऊ? एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदाही तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य जनपद, शाक्य राजा भद्देय यांची सत्ता होती आणि तो अनिरुद्धचा चांगला मित्र होता. त्यामुळे आपले राज्य सोडून कधीही जाणार नाही असे त्याला अनिरुद्धाला म्हणाली. लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्देय याने जर गृहत्याग केला तर तू सुद्धा त्याच्याबरोबर परिवर्जित होऊ शकतोस. नंतर अनिरुद्ध भैतीकडे गेला आणि आपल्या प्रिय मित्राला म्हणाला, गृहत्याग व परिवर्जन घेण्यास तुझ्यामुळे माझ्याकडं अडचण येत आहे. मग प्रिय मित्रा, माझ्यामुळे जर अडथळा येत असेल तर मी तुझा अडथळा दूर करतो आणि मी तुझ्याबरोबर तुझ्या इच्छाप्रमाणे मी सुद्धा ग्रहत्याग करीन. प्रिय मित्रा, आपण दोघे सुद्धा ग्रहत्याग करूया. प्रिय मित्रा, ग्रहत्याग करण्यास मी असमर्थ आहे. तुझे दुसरे काही करवयास मला सांगितले तरी ते मी करीन. तू एकटा ग्रहत्याग कर, असं भद्देय महाराज म्हणाला.
प्रिय मित्रा, तू जर ग्रहत्याग केला तरच मी करावा असे आईने जर सांगितले आहे आणि तू आत्ताच म्हणालास तर तुझ्या ग्रहत्याग झाल्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा मी दूर करील. तुझ्या ग्रहत्याग तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, मी आपण दोघेही ग्रहत्याग करूया. शाक्य राजा भद्य म्हणाला, अरे अनुरुद्धा, प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब आणि 7 वर्षानंतर आपण बरोबर. मित्राप्रिय, 7 वर्षानंतर हे फार दीर्घ काळ होत आहे. मी 7 वर्ष थांबू शकत नाही. भद्ये, मी मुदत कमी करीन आणि 6 वर्षात आणली आणि ती क्रमाक्रमाने 1 वर्षापर्यंत आणली आणि मग 1 वर्षानंतर 1 महिन्यावर आली आणि क्रमाक्रमांकानं ती महिन्यावर आणि मग महिन्याची 15 वाड्यावर आणि आणली. प्रत्येक वेळी अनुरुद्ध म्हणाला, इतका दीर्घ काळ मी थांबू शकत नाही. मग राजा भद्य म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व माझ्या भावांवर हे राज्य सोपवणेपर्यंत 7 दिवस तरी तू थांब. 7 दिवस म्हणजे काही फार काळ नाहीत. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्यास असे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्य, अनिरुद्ध, आनंदमुग्र, किंबिल आणि देवदत्त हे सर्व पूर्वी जसे क्रीडोद्यानावर तुरुंग सेनेसह मिळून जात असतात तसे यावेळी तुरुंग सेनेसह बाहेर पडले. ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा नावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतरनं त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि सीमा उल्लंघन करून शेजारच्या जनपद त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना आपल्या सुंदर सुंदर वस्तू काढल्या आणि त्यांनी आपल्या सुंदर वस्त्रात सर्व गुंडाळून त्याचे एक गठोडे केले, गठोडे बांधले आणि त्यांनी उपाली नावेला ते म्हणाले, उपाली, तू आता कपिली वस्तूला परत जा आणि तुझ्या उद्भरण्यासाठी म्हणजे तुझं पोट भरण्यासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता तथागत भगवान गौतम बुद्धाकडे त्यांच्या शरण ग्रहण करण्यासाठी जात आहोत. आणि तू मागे पुढे निघून गेला व ते पुढे चालू लागले आणि उपाली कपिली वस्तूला जाण्यासाठी निघाला. तथागत भगवान गौतम बुद्धांना गृहस्थी आश्रमामध्ये बनवण्याचा शेवटचा प्रयत्न की आपला मुलगा आता जात आहे आणि आपला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधन राजाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांनी विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान गौतम बुद्धास वाटेत गाठले. त्यांनी त्यांना यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळाल्यावर ते त्यांच्याजवळ बसले. मग झाडाच्या सावलीत बसलेल्या तथागतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, हे राजकुमार, आपल्या वियोगरूपी बाण हृदयात रुतल्याप्रमाणे ज्यांच्या नेत्रातून अविरत अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावना आपण क्षणभर तरी विचार कराल का? त्यांनी आपल्या घरी परतण्याची विनंती केलेली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की तरच त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपण निश्चय धर्मावर केंद्रित आहे, मला हे माहीत आहे. पण आणि मला हेही माहीत आहे की आपला संकल्प हा वर्ज सन्मान दूढ आहे. परंतु आपण ही गृहीण अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यत्नाच्या ज्वाला ज्यांच्या मनात अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहे. हे धर्मप्रिय, आपण धर्मासाठी या संकल्पाचा त्याग करा. काही काळ तरी पृथ्वीवरच्या राज्याचा उपभोग घ्या आणि यानंतरनं शास्त्रसंमत विधीनुसार प्रवासात जाऊ शकाल. आपल्या दुःखाची व नातलगांविषयी निर्दयी होऊ नका. सर्व प्राण्यामात्र्यांविषयी करुणा हाच तुमचा धर्म आहे. धर्माची साधना केवळ अरण्यात जाऊन होत नाही तर नगरात राहून देखील सुद्धा साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. ज्ञान आणि आचरण ही जरी खरी साधने होत, श्रमणवेश आणि वनवास ही जर केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. दुःखाच्या सागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. त्याच्या मनात वेदनांच्या तीव्र लहरी उठत आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या गायीप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाचा आपण उद्धार करावा. आणि ती राणी प्रजापती गौतमी जिने आपल्याला लहानचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकात जाऊन प्रवेश केला नाही, अशा या राणीचा देखील तिचा आपण थोडा तरी विचार करा. तिची चिंता करणार नाही काय? हे वासरू जसं जवळ नसलेल्या गायीप्रमाणे हंबरत असते, नवराचा विरोध असलेल्या हंसीप्रमाणे
किंवा सहचाराने आचार अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीप्रमाणे पती जिवंत असताना सुद्धा विधवाप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या त्या यशोधरा पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. पुरोहितेच्या तोंडातून शब्द ऐकल्यावर गुणजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धाने क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे असे उत्तर दिले. महाराजांच्या मनातील पित्यांच्या वात्सल्याप्रमाणे विशेष त्यांनी माझ्यावर केलेली माया ही चांगल्याप्रमाणे जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रत्यय असल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला जरी भाग पडत आहे. परिजनांचा वियोग अनिविनीय नसता तर आपल्याला आवडत्या नातलगांच्या सोबत राहण्याची इच्छा कोण करणार नाही. परंतु वियोग झाला तरी तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पिता प्रेमळ असून सुद्धा मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जर आपल्याला वाटत असेल ते मला कदापि मान्य नाही. कारण झालेल्या सर्व स्वप्नचा भेटीमुळे त्यांना वियोगाचे दुःख होत आहे. यासाठी आपण आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हालाही हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञानच हे दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणारे प्रवासी पुढे वितलग होतातच. त्याप्रमाणे आज किंवा उद्या ना किंवा वियोग होणारच. तर कोणत्या शहाणा मनुष्य आपल्या प्रिययांची ताटातूट झाली तर दुःख करत बसेल. मग तो प्रियजन कितीही प्रिय का नसो. माणूस सर्वजणांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून तिथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत ज्यांना त्याची काय खंत असणार आहे. प्राणी मातेचा गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यूचा पाठलाग करीतच असतो. तर मग आपल्या स्नेहामुळे माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्हाला का म्हणता वाटता येते. एखादी वस्तू साध्य करून घेताना वेळ अवेळ असली तरी काळ हा सर्व वस्तूंची संग्रहित असतो. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. परंतु जीवन हे अस्थिर असल्यामुळे धर्माचे आचरण करण्यासाठी कुठलाही काळ अनुकूल असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु माझ्याकरता ती गोष्ट एखाद्या आजारी माणसाप्रमाणे व हटवणाऱ्या अपमानकारक अन्न न स्वीकारणं इतकेच अनुचित आहे. जो राज्य अधिकार आभासान आहे, जिथे चिंता आहे, जिथे द्वेष आहेत, कुलेती आहेत, जिथे राजसेवेची खातिरतीर इतक्यात अन्याय उद्भवतो तो प्रज्ञावानाने स्वीकारणे कसे उचित ठरेल. आणि सोनेरी प्रसाद मला अग्नीने पेटल्यासारखा वाटतो. जसं मिष्टन भोजन हे विष कालवल्यासारखे वाटते आणि कमल फुलांनी आच्छादलेली शाह्य जणू पाण्यातील मगरांनी ग्रासल्यासारखी वाटते. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने बुद्धाने आपले विचार त्या ठिकाणी आपल्या पुरोहितांना मांडले. आपण आजचा भाग इथेच थांबूया. आपण सर्वांनी सुरक्षित असाल. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.